शिवराय, आज आपला मावळा या संघटनेची ही 14वी मोहीम पार पडत आहे। 14वी मोहीम महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आम्ही ही 14वी मोहीम पार पडत असताना एक आनंद वाटतो की महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून ही मोहीम या ठिकाणी पार पडलेली आहे। आणि विशेष म्हणजे तमिळनाडूतील जिंजी किल्ला, त्या जिंजी किल्ल्यावर आज शाहिराचा कार्यक्रम झाला। मल्लखांब तो सुद्धा त्या ठिकाणी मल्लखांबाचा त्या ठिकाणी एक मल्लखांबचा सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आला। पण एक आज खऱ्या अर्थाने या किल्ल्याची पाहणी आणि स्वच्छता संवर्धन करत असताना एक मला जाणवलं विशेष म्हणजे महाराष्ट्रातील जे छत्रपती शिवरायांनी किल्ले उभे केलेले त्यामध्ये आणि या किल्ल्यामध्ये काही प्रमाणात फरक जाणवतो। या ठिकाणी एक स्वच्छता पाहायला मिळते। या भागामध्ये किल्ल्याची अवस्था एक सुसज्ज अवस्था दिसते आणि महाराष्ट्रामध्ये त्या प्रमाणात पाहायला मिळत नाही। निश्चित याचं अनुकरण आपल्या राज्य सरकारने घेतलं पाहिजे, त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या विभागातील लोकांनी घेतलं पाहिजे। आज तुम्ही पाहिलं असेल हे किल्ले एकदम अतिशय सुसज्ज अवस्थेत आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या पट्टीत जरा बऱ्यापैकी पाहायला मिळत आहे। हे पहा तुम्ही, हे इकडं वर सुद्धा मावळे वर चालेत पाहणी करण्यासाठी। तुम्ही या मोहिमेचा 14वा टप्पा आहे तुमचा, काय उद्देशाने आज इथे आलो? आम्ही आपला मावळा संघटनेच्या वतीने जे आपला गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम सुरू केली, त्यामागे हेतू आज हा आहे की ज्या छत्रपती शिवरायांनी गडकोट जे उभे केले ते अभेद्यपणे राहिले पाहिजे। ते आपल्यासाठी प्रेरणा स्रोत आहेत, ऊर्जा स्रोत आहे। आणि जिंजी किल्ला घेण्यामागं कारण एक की मग स्वराज्याच्या 3 राजधान्या होत्या, त्यामध्ये राजगड, रायगड आणि तिसरी जिंजी होती। त्यामुळं महाराष्ट्र दिन साजरा करायचं तर जिंजी किल्ल्यावर जाऊन साजरा करायचा, त्या ठिकाणी त्या किल्ल्याची स्वच्छता करायचं, संवर्धन करायचं, म्हणून आज ही मोहीम या ठिकाणी तमिळनाडूतील जिंजी किल्ल्यावर घेण्यात आलेली आहे।